नमस्कार मित्रांनो, मी जयदीप मिसाळ. अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी पालन व मेंढी पालन करता शासनाने आर्थिक अनुदान जाहीर केलेलं आहे. त्याच्यासाठी शासनाने आपल्याला फॉर्म मागितलेले आहे. 70 ते 75% 18 घटकांसाठी शासनाने ही योजना लागू केलेली आहे. त्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या योजना शासनाने आपल्यासाठी दिलेल्या आहेत. योजनांची माहिती आणि अर्ज कसा भरायचा याची माहिती मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये राजे यशवंतराव होळकर महामेश ही एक योजना आहे. मेंढ्यांसाठी चारा अनुदान योजना आहे. शेळी पालन आणि मेंढी पालनसाठी जागा खरेदी करण्यासाठी अनुदान आहे. कुक्कुटपालनसाठी पक्षी कुक्कुटपालन ही योजना शासनाकडून जास्त प्रमाणात राबवली जाते. फॉर्म धारकांना यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना ह्या शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. अर्जधारकांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना महत्त्वाच्या सूचना ह्या सर्व अर्जदारांनी व्यवस्थित वाचून घ्याव्यात. शासनाने हे अर्ज काही ठराविक घटकांसाठी मागितलेले आहेत. भटक्या जातीतील धनगर व प्रवर्गातील सदस्य यांना अप्लाय करू शकतात. अर्जदाराने अर्ज भरण्याच्या अगोदर महत्त्वाच्या सूचना ह्या व्यवस्थित वाचून घ्याव्यात, जेणेकरून अर्ज भरताना आपल्याला काही अडचण येणार नाही. महामेश पोर्टल वरती गेल्याच्या नंतर आपण नवीन अर्जदार नोंदणी याच्यावरती आपण क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर आपला फॉर्म ओपन होणार आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक आणि बचत गट FU असे 3 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. आपल्याला वैयक्तिक याच्यावरती क्लिक करायचंय. अर्जदारांनी नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात. असे चिन्ह आहे, तिथे माहिती भरणे बंधनकारक आहे. अर्जदार हा भटक्या जमातील अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे व 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. एक आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबर नोंद करता येईल याची पण अर्जदारांनी नोंद घ्यायची आहे. अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा असणारा मोबाईल नंबर वरच भरणे आवश्यक आहे. प्राथमिक लॉग इन पासवर्ड आणि नंतर प्राथमिक निवड झाल्यास SMS द्वारे आपल्याला त्या फॉर्मची डिटेलची माहिती येणार आहे. कुटुंबातील एकाच व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतो. अर्जदाराने फॉर्म भरताना सर्व माहिती बरोबर आणि खरी नोंदवायची आहे. त्यात काही खोट्या बाबी आढळल्यास फॉर्म आपला रिजेक्ट करण्यात येईल. त्याच्यानंतर बंद वरती क्लिक करायचं. वैयक्तिक वरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आधार कार्ड वर जसं आपलं नाव आहे, पहिले नाव, नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव, अशा पद्धतीने आपल्याला इकडं फिल करायचंय. त्याच्यानंतर आधार कार्डचा नंबर आपल्याला खाली टाकायचा आहे आणि त्याच आधार कार्ड नंबरची आपल्याला पुष्टी करायची. त्याच्या बाजूला देखील आपल्याला तोच आधार कार्ड नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड वरती जी जन्मतारीख आहे ती आपल्याला पूर्ण जन्मतारीख इथं फिल करायची आहे. त्याच्यानंतर आपलं वय किती आहे ते इथं आपल्याला समजेल. त्याच्यानंतर स्त्री आहे का पुरुष आहे हे आपल्याला ऑप्शन चूज करायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे तो आपल्याला इकडे फिल करायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदाराने त्याचा मेल ID टाकायचा आहे. अर्जदार जर अपंग असेल तर हो करायचं, अन्यथा नाही करायचंय. सदरील अर्जदार ज्या जिल्ह्यामधील आहे तो जिल्हा त्या अर्जदाराने इथे चॉईस करायचा आहे, चूज करायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्याला मित्रांनो आपला तालुका आणि गाव हे निवडायचं आहे. तालुका निवडायचा मित्रांनो. त्याच्यानंतर गाव निवडायचंय. त्याच्यानंतर तुमच्या जातीचा कुठला प्रवर्ग आहे तो निवडायचा आहे. जातीचं प्रमाणपत्र असेल तर यस करायचंय, अन्यथा नो बोलायचंय. रेशन कार्डचा नंबर इकडे टाकायचा मित्रांनो. लग्न झालेले आहे हो किंवा नाही सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर तुमचे बँक खाते जे आहे त्या बँकेचे नाव इथे टाकायचंय. नंतर खाते क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे. शाखा कुठल्या शहरातील आहे ते सिलेक्ट करायचंय. पिन कोड टाकायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबाची सर्व माहिती टाकायची. जेवढे रेशन कार्ड मध्ये आपले सदस्य आहेत फॅमिली मेंबर्स तेवढ्यांची इथे माहिती टाकायची. जो अर्जदार आहे त्याची माहिती वगळता
1 2 3 4 जेवढे काही तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचे आधार कार्ड नंबर आणि त्यांचे लिंग आणि त्यांचे पूर्ण नाव आणि आपल्याशी काय संबंध आहेत ते लिहायचे. त्याच्यानंतर चेकबॉक्स वरती क्लिक करायचंय मित्रांनो आणि समाविष्ट वरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर सर्च सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या फॉर्मची पूर्णपणे माहिती ही इथे येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुमचा फॉर्म हा असा ओपन होणार आहे. योजनांची माहिती तुमच्या समोर येणार आहे. एकूण 18 गटातील योजना आहेत घटकातील. त्या 18 घटकातील योजना ह्या तुमच्या समोर येतील. हे नोटिफिकेशन बंद करायचं. बंद केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या समोर एकूण 18 घटकामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत, कुठल्या कुठल्या योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात, या योजनांची माहिती तुम्ही पूर्णपणे वाचा. कुठल्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या योजनेपुढील चेक बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि ते क्लिक केल्याच्या नंतर एकूण 18 गट आहेत त्याच्यामधील तुम्हाला कुठलेही 2 ऑप्शन चूज करायचे. त्याच्यामध्ये पहा, मी मेंढी पालनासाठी अर्ज केलेला आहे. माझ्याकडे एकूण 34 मेंढ्या आहेत असं मी फॉर्म फिल करताना दाखवलेला आहे. माझ्याकडे 1 एकर क्षेत्र आहे आणि मला आर्थिक अनुदान मिळावं यासाठी मी अर्ज करत आहे. हे पहा, तुमच्या योजना तुमच्या समोर आहेत. मी कायमस्वरूपी एका जागेवर स्थारावर आहे त्याच्यामुळे मी मेंढ्यांसाठी अनुदान मागत आहे. अशा प्रकारे मी 1 नंबरची स्कीम सिलेक्ट करत आहे. मित्रांनो आता तुम्हाला या 18 घटकांमधील कुठली योजना हवी आहे ते तुम्ही वाचून त्या चेकबॉक्स वरती क्लिक करून तुम्ही फॉर्म तुमचा सबमिट करू शकता. मी पहिली आणि 16 नंबरची स्कीम घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढे वरती क्लिक केलेलं आहे. पुढे पोर्टल ओपन झालेलं आहे. अर्जदाराकडे सद्यस्थिती मेंढ्या आहेत काय, तर हो मी क्लिक करायचंय. त्याच्यानंतर शेड आहे, मालकीचे आहे 1 गुंठा जागा, हो निवडलेला आहे मी. त्याच्यानंतर तुमच्या ज्या योजना आहेत त्याच्याशी रिलेटेड ही माहिती आहे, हो किंवा नाही सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर चेक बॉक्स वरती क्लिक करायचं आपल्याला आणि सबमिट करायचंय. सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा फॉर्म हा अपलोड होतो, प्रोसेस होऊन तुमचा फॉर्म भरला जातो. अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म भरला जातो. मित्रांनो माहिती आवडली असेल तर माझा जयदीप डिजिटल YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.